नमस्कार, मी सुमित भोसले, प्रभाग क्रमांक 7 मधून आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं उभा आहे. तुतारी आमचं चिन्ह आहे. आज आम्ही निराळे वस्ती, काही भाग, चिंचनगर, 40 प्लॉट, हिंदू रक्षक मंडळ आणि बरंच आमचं कमीत कर अपार्टमेंट वगैरे आम्ही केला. आज आम्ही प्रत्येक घरात जात असताना, होम टू होम प्रचार करत असताना लोकांमध्ये एक उत्साह होता की नवीन चेहरा आलाय, एक नवीन विचार घेऊन आपल्या आपल्या वस्तीमध्ये कोणीतरी आलंय. तेच ते 50 वर्षापासून लोकांना फसवणूक करणे, वेड्यात काढणे, याच्यातून काहीतरी आता नवीन आपल्याला शिकायला मिळतंय. आपल्याला नवीन चेहरा दिसतोय, यंग दिसतोय आणि पक्षही शरद पवारांचा विचारांचा पक्ष आहे, जिवंत आहे. लोकांना वाटलं होतं की पवारांचा पक्ष इथे संपलाय, पण पवारांची तुतारी घेऊन आम्ही आज परत निराळ वस्तीमध्ये आज आम्ही धुमाकूळ घातलेला आहे. सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे आणि आनंदात आहे की काही लोक पवारांचं पक्ष आज शेवट दिवसापर्यंत सोबत असताना 3-3:30 पर्यंत पवारांसोबत असताना रात्री इथे शिवसेनेत प्रवेश केले, काही लोकांनी बीजेपीत प्रवेश केले. अशा विघ्न संतोषी लोकांना यावेळेस लांब ठेवण्यासाठी या जनतेने ठरवलेलं आहे. आज गेली 25-30 वर्ष झालं या लोकांनी आपले उतारे, आपले घर घाण ठेवलेत आपल्या बँकेमध्ये. त्यांनी सबसेल फसवलेलं आहे, सातबारे केलेले नाहीयेत, मूलभूत सुविधा दिलेली नाहीये. आज आम्ही सगळ्या अरुंद रस्त्यामध्ये फिरत असताना प्रत्येक ठिकाणी आम्हाला ड्रेनेजचं पाणी बाहेर आलेलं दिसत होतं. प्रत्येक नळाचं पाणी हा वाया जात होतं. प्रत्येक नळाचं पाणी ड्रेनेजच्या पाण्यामध्ये मिक्स होऊन हे घराघरात जात होतं. तरी सुद्धा लोक आपले गेली 25-30 वर्षाला या पिढ्यापासून हे पिढ्या सहन करतायत. काय करतोय, त्यांना पर्याय मिळत नव्हता, पण आज त्यांना पर्याय मिळालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुतारी चिन्ह हे त्यांना मिळालेलं आहे आणि आमच्या पॅनलला निश्चितच या भागातून भरघोस मताने आम्हाला ते निवडून देतील, कारण की त्यांना आशा आहे की पवार साहेबांचे विचार अजून जिवंत आहेत आणि या युवकाच्या हातामध्ये ते पवारांची धुरा यावेळेस आम्ही सांभाळलेली आहे. नमस्कार, मी शीतल किशोर काटेकर. आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांकडनं तुतारी या चिन्हावरून थांबलो आहोत. आम्ही आज काही निराळे वस्ती आणि निराळे वस्तीचा काही भाग आणि चिंचनगर हा भाग फिरलो. तर तेथील समस्या, नागरिकांच्या समस्या फार आहेत, त्या आम्ही जाणून घेतल्या आणि ते नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. नागरिकांच्या मनामध्ये गेल्या काही 10-12 वर्षात जे काही सेवकाची प्रतिमा आहे ती फार दूषित करून ठेवली आहे. तर ती प्रतिमा आम्ही नक्कीच बदलून टाकू. तर नागरिकांना मला अशी विनंती करायची आहे की आम्हाला त्यांनी संधी द्यावी. जे काही त्यांची नगरसेविकाची जी प्रतिमा आहे दूषित झालेली, ती आम्ही नक्कीच दूर करू. आमची नवीन प्रतिमा आम्ही लोकांसमोर सादर करू. Like, subscribe, click on the bell.